चला आता आपण पाहूया आपल्या शाळेतीलच बालचमू पालखीचा आनंद कसा घेत आहेत ते. विठ्ठल 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 चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. जगी प्रगटला तो जग जेठी आला पुंडलिकाच्या भेटी. पाहुनी सेवा खरी थांबला हरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. नामदेव नामात रंगला संत तुका कीर्तनी दंगला. टाळ घेऊनी करी चला वार करी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. संत जनाई ओवी गाई तशी सखुवन बहिणाबाई. रखुमाई मंदिरी एकली परी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. बालमित्रांनो, आळंदी व देहू येथून निघणाऱ्या पालखीचा पुण्यनगरीत पहिला मुक्काम असतो तो पालखी विठोबा मंदिरात. पुण्याचा आसमंत टाळ गजरात न्हावून निघतो. माऊली व तुकोबांचे आशीर्वाद घ्यायला रांगा लागतात. पालखी पुण्याहून निघून हडपसर मार्गे दिवेघाट ओलांडते आणि पुढे सासवडकडे निघते. यावेळी निसर्गातील बदलांना सामोरे जाऊन अखंड विठ्ठल नामाचा जयघोष करणारे भाविक धन्य होत. पालखी सोहळ्यादरम्यान माऊलींच्या अश्वांचे गोल व उभे रिंगण पाहावयास मिळते.
चला मुलांनो, आता आपण गजर करून पालखीचा आनंद घेऊया. विठ्ठल 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 जय. चंद्रभागेला आला लोंढा, चंद्रभागेला आला लोंढा, पाणी लागल वडाला, पाणी लागल वडाला. रुक्मिणी माई म्हणे विठ्ठला, रुक्मिणी माई म्हणे विठ्ठला, कुंडलिक माझा बुडाला, माझा बुडाला. चंद्रभागेला आला लोंढा, चंद्रभागेला आला लोंढा, पाणी लागल वडाला, पाणी लागल वडाला. रुक्मिणी माई म्हणे विठ्ठला, रुक्मिणी माई म्हणे विठ्ठला, कुंडलिक माझा बुडाला, कुंडलिक माझा बुडाला. कुंडलिक माझा बुडाला, 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 कुंडलिक माझा बुडाला. चंद्रभागेला आला लोंढा, चंद्रभागेला आला लोंढा, पाणी लागल वडाला, पाणी लागल वडाला. रुक्मिणी माई म्हणे विठ्ठला, रुक्मिणी माई म्हणे विठ्ठला, कुंडलिक माझा बुडाला, कुंडलिक माझा बुडाला. रुक्मिणी माई म्हणे विठ्ठला, रुक्मिणी माई म्हणे विठ्ठला, कुंडलिक माझा बुडाला, 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 कुंडलिक माझा बुडाला. चंद्रभागेला आला लोंढा, पाणी लागल वडाला, रुक्मिणी माई म्हणे विठ्ठला, कुंडलिक माझा बुडाला. चंद्रभागेला आला लोंढा, पाणी लागल वडाला, रुक्मिणी माई म्हणे विठ्ठला, कुंडलिक माझा बुडाला, कुंडलिक माझा बुडाला, कुंडलिक माझा बुडाला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. विठूचा गजर हरी नामाचा, झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा, झेंडा रोविला. विठूचा गजर हरी नामाचा, झेंडा रोविला. विठूचा गजर हरी नामाचा, झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला,
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. मुलांनो, पालखी सोहळ्याचा आनंद तर आपण सर्वांनीच घेतला. आता आपण एक छान गोष्ट ऐकूया. गोष्ट सांगत आहेत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंजुषाताई. आषाढ महिना, पंढरीला वारी निघालेली आहे. विठ्ठलाचा, रामकृष्ण हरीचा जयघोष चाललेला आहे. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. मुलांनो, पंढरपूरला वारकरी जातात म्हणजे अनेक भक्त जातात. असे अनेक भक्त फार पूर्वीपासून विठ्ठलाचे आहेत बरं का. त्यातल्याच एका भक्तांची आज गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. हे संत होते संत एकनाथ महाराज. यांना नाथ असं पण म्हणत असत बरं का. गोष्ट कान देऊन ऐकायची आहे. संत एकनाथ महाराज निस्सीम भक्त होते. त्यांचं पूर्ण नाव होतं एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी. त्यांच्या आईचं नाव होतं रुक्मिणी आणि यांचे पणजोबा भानुदास. भानुदासांचा मुलगा चक्रपाणी आणि त्यांचा मुलगा सूर्यनारायण. भानुदास हे त्यांचे पणजोबा, चक्रपाणी आजोबा आणि सूर्यनारायण हे त्यांचे वडील होते. संत एकनाथ महाराजांचे गुरु होते जनार्दन स्वामी. संत एकनाथ महाराजांची आपल्या गुरूंवरती निस्सीम भक्ती होती. निस्सीम भक्ती होती म्हणजे मनापासून त्यांचे गुरु जे काही त्यांना काम सांगतील ते मनापासून करायचे. त्यांची प्रत्येक आज्ञा ते पाळत असत. त्याला म्हणायचं निस्सीम भक्ती. आणि जनार्दन स्वामी होते श्री दत्त महाराजांचे भक्त. ते नेहमी त्यांची उपासना करायचे. अर्थात आपले गुरु ज्यांचे उपासक होते त्यांचीच उपासना एकनाथ महाराज करू लागले. एकनाथ महाराजांनी दत्त महाराजांची सुद्धा इतकी उपासना केली म्हणजे इतकं नामस्मरण केलं की प्रत्यक्षात दत्त महाराजांनी सुद्धा एकनाथ महाराजांना दर्शन दिलं. आणि असं म्हणतात की एकनाथ महाराजांचे द्वारपाल होऊन राहिले होते दत्त महाराज. पुढे काय झालं, अशी भक्ती करताना एकदा जनार्दन स्वामींनी संत एकनाथ महाराजांना सांगितलं की तू आता श्रीकृष्णाची आराधना कर, श्रीकृष्णाची उपासना कर, त्याची पूजा कर, त्याचं नामस्मरण कर. अर्थात आपल्या गुरूंचा शब्द त्यांनी मनापासून पाळला आणि श्रीकृष्णाची भरपूर सेवा करू लागले. ते श्रीकृष्णाच्या नामकीर्तनामध्ये इतके रंगून जात, तल्लीन होऊन जात की त्यांना सगळ्या जगाचा विसर पडत असे. संत एकनाथांची ही निस्सीम भक्ती बघून श्रीकृष्ण पण त्यांच्यावरती खुश झाला आणि त्यांनी मनापासून ठरवलं की आपल्या भक्ताचीच आपण जाऊन आता सेवा करायची आहे. म्हणून एकदा काय झालं, श्रीकृष्णांनी ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि पैठणमध्ये नाथांच्या वाड्यात गेले. तिथे गेल्यावरती त्यांनी विचारलं, महाराज मी आतमध्ये येऊ का? ब्राह्मणाला पाहिल्याबरोबर नाथ म्हणाले, या या ब्राह्मण देवा, मी तुमची काय सेवा करू?
याच्यावरती तो ब्राह्मण श्रीखंड्याच्या रूपाने आला होता. श्रीखंड्या हे नाव त्यांनी घेतलं होतं. तो कोण होता? श्रीकृष्ण होता. त्यांनी श्रीखंड्या नाव घेतलं होतं आणि ब्राह्मणाच्या रूपात तो नाथांच्या वाड्यात आलेला होता. त्यावरती श्रीखंड्या नाथांना म्हणाला, तुम्ही माझी सेवा? छे छे, अहो मीच तुमची सेवा करायला आलो आहे. नाथ म्हणाले, अहो तुम्ही माझी सेवा करण्यासाठी मी काही इतका श्रीमंत नाही, इतका कोणी मोठा माणूस नाहीये की तुम्ही माझी सेवा करावी. त्यावरती श्रीखंड्या म्हणाला, मला तुमची सेवा करण्यामध्ये आनंद मिळेल. तुम्ही मला फक्त रोजचं जेवण दिलं ना तरी चालेल. तुमच्या घरी तो उद्धव राहतो की नाही, त्याच्यासारखाच मी राहीन. मग उद्धवाबरोबर श्रीखंड्या राहीन म्हटल्यावर नाथांनी त्याला लगेच हो म्हटलं. आता हा उद्धव कोण होता माहिती? उद्धव हा एकनाथांचा भक्त होता. त्यांची सेवा करायचा. जशी जनार्दन स्वामींची म्हणजे त्या आपल्या गुरूंची एकनाथ महाराजांनी सेवा केली, तसा उद्धव त्यांची सेवा करत होता बरं का. उद्धवाबरोबर श्रीखंड्या राहिला. श्रीखंड्या रोज सकाळी सकाळी उठून कावड खांद्यावर घ्यायचा आणि पाणी नदीवरून घेऊन येऊन वाड्यामध्ये एक मोठा रांजण होता, त्या रांजणामध्ये पाणी ओतायचा. कावड म्हणजे काय माहितीये मुलांना? अशी लांब काठी असते बरं का, आणि त्या बांबू काठी म्हणजे बांबूच असतो आणि त्याला दोऱ्या असतात बांधलेल्या आणि त्या दोऱ्यांना पाण्याची भांडी म्हणजे घागर कळशी असं बांधलेलं असतं. ती खांद्यावर घेऊन एकदम पाणी घेऊन येतात. तसं तोही घेऊन येत असे आणि ते पाणी रांजणात ओतून ठेवत असे. झालंच तर नाथांच्या पूजेसाठी गंध उगाळून देत असे. ती तयारी, उष्टी खरकटी काढणं. आता तुम्ही डायनिंग टेबलवर जेवायला बसता तसं तेव्हा बसत नव्हते. खाली जमिनीवरती पाट मांडायचे, त्याच्या पुढे ताट, बाजूला तांब्यामध्ये पाणी आणि अशा पद्धतीने जेवायला लोक बसत. मग जेवण झाल्यानंतर ती ताटं उचलायची, त्याला म्हणायचं उष्टी खरकटी काढणं. तर अशी कामं श्रीखंड्या सगळी मनापासून सेवा करत होता बरं का. ही सगळी सेवा चाललेली असताना इकडे द्वारकेमध्ये काय झालं होतं माहितीये का? द्वारकेमध्ये एक ब्राह्मण श्रीकृष्णाची भक्ती करत होता. अनेक दिवस त्याची उपासना इतकी मनापासून चाललेली होती, अजिबात जागचा हललेला नव्हता. श्रीकृष्णाला वाटलं, अरे तो भक्त आपला तिथे आपली आराधना करत आहे, उपासना करतोय, नामस्मरण करतोय, त्यालाही दर्शन हवं आहे, हट्टून बसला आहे. म्हणून श्रीकृष्णाने काय केलं, त्याच्या स्वप्नात जाऊन त्या ब्राह्मणाला सांगितलं, अहो मी आता सध्या द्वारकेत नाही, नाथांच्या वाड्यामध्ये पैठणला राहतोय, श्रीखंड्याहून राहतोय. तुम्ही तिथे या, तिथे मी तुम्हाला दर्शन देईन. झालं. तो माणूस द्वारकेमधून निघाला आणि पैठणला नाथांच्या वाड्यावर आला. वाड्यामध्ये शिरताच श्रीखंड्या समोर दिसला. त्यांना कुठे माहिती होतं की हा श्रीखंड्या म्हणजे श्रीकृष्ण आहे ते आणि हाच श्रीखंड्या आहे ते, हे काही त्यांना कळलं नाही. कोणीतरी माणूस आहे, त्याच्याजवळ चौकशी केली, हा नाथांचाच वाडा आहे का? तो म्हणाला, हो. कोण पाहिजे आपल्याला? त्यावर त्या माणसाने सांगितलं, मला आधी नाथांना भेटायचंय, ते कुठे आहेत? त्या माणसाने सांगितलं म्हणजे श्रीखंड्यांनी सांगितलं त्या ब्राह्मणाला की नाथ देवघरामध्ये पूजा करत आहेत. थेट तो माणूस देवघरामध्ये नाथांना भेटायला गेला. नाथांकडे गेला आणि नाथांना सांगितलं, तुमच्याकडे श्रीकृष्ण सध्या राहत आहे आणि मला त्याचं दर्शन घडवा, मला देवाचं दर्शन घडवायचं आहे तुम्ही. हे ऐकल्यावरती नाथ म्हणाले, अहो मी कोण तुम्हाला दर्शन घडवणारा? तुमच्यातच देव आहे. देव सर्वत्र आहे, चराचरात आहे, प्रत्येक माणसात देव आहे. मी कोण तुम्हाला दर्शन घडवणारा? त्यावरती तो माणूस म्हणाला, अहो तुमच्या घरी जो श्रीखंड्या म्हणून राहतोय ना, तो श्रीकृष्णच आहे, तो देव आहे. आणि हे ऐकल्याबरोबर नाथांना आणि त्यांच्या पत्नीला खूप लाज वाटली. ते दोघही खजील झाले. ज्या श्रीखंड्यामुळे आपल्या घरामध्ये चैतन्य आलेलं होतं, उत्साह निर्माण झाला, प्रत्यक्षात साक्षात श्रीकृष्ण, त्यांनी आमची सेवा केली. त्यांना खूप वाईट वाटलं, खूप लाज वाटली मनातून. ते म्हणाले, चला चला आपण भेटूयात त्याला आधी. म्हणून दोघही जण
देवघरातून बाहेर वाड्याच्या दारापाशी आले. पाहतात तर काय, श्रीकृष्ण तिथून गुप्त झालेले होते. श्रीखंड्या नाहीसा झालेला होता. तिथे तो थांबलाच नाही. पण मुलांनो, चतुर्भुज रूपात म्हणजे प्रत्यक्ष मनुष्य रूपात येऊन श्रीखंड्या होऊन श्रीकृष्णाने त्या ब्राह्मणाला, नाथांना आणि त्यांच्या पत्नीला, उद्धवाला त्याचं दर्शन दिलेलं होतं. केवळ नाथांची, त्या ब्राह्मणाची त्यांच्यावरती नितांत भक्ती होती, म्हणूनच हे साध्य झालं. परमेश्वराची लीला अगाध आहे. आपला फक्त त्याच्यावर विश्वास असायला पाहिजे. विश्वासाने काम केलं तर प्रत्येक गोष्ट घडत असते. आपल्या आजूबाजूला सगळीकडे देव आहे. तुम्हाला माहितीये, आपल्या घरी काम करायला येणाऱ्या मावशी आहेत की नाही, धुणं भांडी करायला येतात त्या, तुम्हाला शाळेत आणणारे व्हॅनवाले काका, रिक्षा काका, आपल्याला शिकवणाऱ्या ताई, ह्या सगळ्यांमध्ये देव आहे. तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा देव आहे बरं का. आणि म्हणून नेहमी कोणाशीही बोलताना अतिशय विचारपूर्वक बोललं पाहिजे. कोणाचं मन दुखवायचं नाही. प्रत्येकाशी बोलताना चांगल्याच शब्दांचा आपण वापर केला पाहिजे. आणि श्रीखंड्याची, नाथांची जशी श्रीखंड्यावरती भक्ती होती, म्हणजे श्रीकृष्णावर भक्ती होती आणि म्हणून श्रीकृष्णाला त्यांच्यासाठी यावं लागलं, तसंच आपली सुद्धा आपल्या गुरूंवर, म्हणजे आपली पहिली गुरु कोण, आपली आई, दुसरे गुरु कोण, आपले वडील, आणि तिसरे गुरु आपल्याला शाळेत शिकवतात त्या आपल्या ताई, यांच्यावरती मनापासून भक्ती पाहिजे. त्यांचा आपण आदर केला पाहिजे, त्यांच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. ते नेहमी आपलं चांगलं व्हावं, आपण चांगलं घडावं, एक चांगला माणूस बनावं म्हणून आपल्याला चांगल्या गोष्टी सांगतात. त्याचा राग करायचा नाही. राग आला ना तर तो पटकन सोडून द्यायचा आणि त्यांचं ऐकायचं, त्यांच्यावर भक्ती ठेवायची. कळलंय सगळ्यांना? आवडली गोष्ट? मग मनाशी निश्चय करायचा आहे की आम्ही सुद्धा नाथांसारखे परमभक्त होणार आहोत आमच्या गुरूंचे. धन्यवाद.